3/11 अधिक 4/11 वजा 5/11 गुणिले 7/11 वजा 6/11 हे सोडवल्यास मिळणारे उत्तर लिहा. 26/121 पहिला पर्याय आहे, दुसरा आहे 2/11, तिसरा आहे 2/121 आणि चौथा आहे 8/121. चला तर मग आपण पाहूया याचं उत्तर. 3/11 अधिक 4/11 वजा 5/11 आहे गुणिले 7/11 वजा 6/11 आहे. आपल्याला हे माहित आहे की छेद समान असल्यास बेरीज आणि वजाबाकी करताना काही अडचण येणार नाही, पण इथं सर्वांचे छेद समान आहेत म्हणून आपण यांची सोडून घेऊया. पहा, वरी 3 अधिक 4 वजा 5 आणि खाली छेद सारखाच एकदाच लिहूया गुणिले त्या ठिकाणी 7 वजा 6 छेदामध्ये छेद समान आहे 11 जशास तसा लिहूया. आता या ठिकाणी मोठ्या संख्येची क्रिया अगोदर करू. 5तून जर 4 गेला तर वजा 1 राहतो, छेदात 11 गुणिले 7तून 6 गेला तर 1 राहिला म्हणजे या ठिकाणी कंस आणि छेदात 11. आता इथं 3 मधून 1 गेला 2 राहिला, 2/11 गुणिले 1/11. गुणाकाराचा नियम आपल्याला माहित आहे की वरच्या वरच्याचा गुणाकार आणि खालच्या खालच्याचा गुणाकार होतो. मग 2 आणि 11 म्हणजे 2 वेळेस 11चा गुणाकार आहे म्हणजे 11चा वर्ग 121. या प्रश्नाचं उत्तर आहे 2/121. या पुढील प्रश्न आहे 1.124 वजा 1 अधिक 7.724 याला सोडवल्यास पुढील पैकी कोणते उत्तर येईल? पहिला पर्याय आहे 1/3, दुसरा आहे 17/24, तिसरा आहे 7/24 आणि चौथा पर्याय आहे 2.7/24. तर कोणतं उत्तर येणार आहे? अगदी सोपा प्रश्न आहे. पहा, 1.124 वजा 1 अधिक 7/24 या प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना अगोदर आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये याचं रूपांतर करून घ्यावं लागेल. 1.124. आता ते माहिती आहे आपल्याला की 24 छेदाने समोरच्या संख्येला गुणायचं आणि मध्ये 1 मिळवायचा. 24 × 24 आणि 1 झाला 25, छेदात झाला 24 वजा 1 अधिक 7/24. आता छेद समान केल्याशिवाय आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करता येणार नाही. मग इथं छेद समान करू, याचा खाली काहीच नाही म्हणजे एक आहे, जिसका कोई नहीं रहता उसका एक रहता है. तो 25/24 वजा 24 × 24 वरी लिहिले, खाली 24 × 24 अधिक 7/24. आता जर पाहिलं तर आपल्याला ही सर्व क्रिया वजाबाकी आणि बेरीज यांचं करण्यासाठी सर्वांचे छेद समान आहेत. मग 25 वजा 24 अधिक 7 आणि लिहू छेदामध्ये 24. आता आपल्याला मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करू. 25 मधून 24 गेले, 1 राहिला अधिक 7 छेदात 24 आणि 7 आणि 1 झाला 8, 8/24. आता याचं संक्षिप्त रूप करता येतं 8 × 8, 8×24 म्हणजे याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1, 1/3.